राहुरी पोटनिवडणुकीमध्ये एका शेतकऱ्याने तळतळून सरकार विरुद्ध भाष्य केलं आणि शेतकऱ्याचा कसा अपमान होतोय त्याच्याबद्दल त्यांनी भाष्य केलं. म्हणून मी तो व्हिडिओ स्वीकारला आणि सैनिक समाज पार्टीच्या बौद्धिक आंदोलनाने शेतकरी पेटून उठले आहे. आणि दुसऱ्या व्हिडिओमध्ये ऐकलं की मुख्यमंत्री येणार आहेत, अक्षय खडसेंचा प्रचार करण्यासाठी येणार आहेत, भाजपाच्या उमेदवाराचा प्रचार करण्यासाठी येणार आहेत. अहो, जर शेतकरी जर त्यांना इच्छित नसेल तर तुम्ही लोकशाहीच्या मार्गाने काही हुकुमशाही चालवता का? बळजबरीने लोकांना उमेदवार पसंत नसेल तर तुम्ही येऊन त्याचा प्रचार करणार आहात. अहो, त्या तुमच्या उमेदवाराला एवढं माहिती आहे का? राहुरीतले काही गावं, नगर तालुक्यातले काही गावं, पाथडी तालुक्यातले काही गावं शेतकऱ्यांनी व्यापलेली आहेत. जय जवान जय किसानचा नारा जर दिला तर पाथडी तालुक्यातल्या ज्या गावामध्ये आहेत अनेक मुलं तरुण फौजमध्ये आहेत, काही शहीद पण झालेले आहेत. मग त्या तालुक्याला, त्या पाथडी तालुक्याच्या गावाला वांबोरी चारीचं पाणी आहे का? पाणी सुटतं का? जातं का? शेतकरी सुखी आहे का? शेतकऱ्याचा हिताचं काही होतंय का? नाही होत. यांना काही पडलं नाही भाजपाला. भाजप हा व्यापारी पक्ष आहे. यांना फक्त बळजबरीने मतदान घेता येतं, मतदारावर दबाव टाकून घेता येतं, मतदारावर अँड्यू इन्फ्लुएन्स टाकून मत घेता येतं. म्हणून ते स्वतःचा हेका चालवणार, त्या शेतकऱ्याचा आवाज ऐकणार नाहीत. जरी त्यांनी त्यांचा उमेदवार निवडून दिला तरी ते लोकशाहीला मान्य नसणार आहे. कारण त्यांच्या उमेदवाराला त्यांनी सहानुभूती दाखवली आहे, अनुकंपा दाखवली आहे. अहो, किती सरकारी नोकर मृत्यू झाल्यानंतर अनुकंपासाठी त्यांच्या वारसांना स्ट्रगल करावं लागतं. त्यांना अनुकंपाखाली नोकऱ्या मिळत नाही. आता हे राजकीय पद आहे, हे अति महत्त्वाचं पद आहे. विधानसभेतल्या सभागृहात जाऊन कायदा बनवणारं पद आहे. आता ह्या तिन्ही तालुक्याचा जो समावेश मतदारसंघ झाला आहे त्याच्यात त्यांच्या उमेदवाराचा अभ्यास तरी असेल का? हो, त्याचं वय पाहिलं का? त्याचं शिक्षण पाहिलं का? केवळ फक्त त्याचे वडील वारले म्हणून आमदार करायचं का? हा विषय डोक्यात त्यांच्या येणार नाही लवकर. पण शेतकऱ्याच्या आलेला आहे, शेतकऱ्याच्या डोक्यात विचार आलेला आहे. आणि शेतकऱ्यांनी आणि फौजीने ठरवलेलं आहे की यांच्या मोठ्या ज्या मोहिमा चालू आहेत, मोठमोठ्या नेत्याच्या मोहिमा चालू आहेत. नेते काही मतदान घेऊन येत नाहीत. आमच्या खेडेगावात मतदाता बसला आहे, वाड्या वस्त्यावर मतदाता बसला आहे, त्याच्या शेतीच्या मालाला भाव नसलेला मतदार आहे. ह्या सर्वांनी सैनिक समाज पार्टीचा आवाज ऐकलेला आहे. आणि सैनिक समाज पार्टी डायरेक्ट यांना निर्णय सांगते, मतदारांना सांगते की आपल्या हिताचा आपलातला उमेदवार द्या. हा जो आमचा ॲडव्होकेट अथर्व म्हसे पाटील आहे, हा शेतकरी पुत्र आहे, नवीन वकील झालेला मुलगा आहे. त्याला शेतकऱ्याच्या व्यथा माहिती आहेत आणि तो त्या शेतकऱ्याच्या व्यथा जाणून घेणार आहे. त्याला कळतं, कायदा कळतो, वकील असल्यामुळं कायदा कळतो, वकील असल्यामुळं आमदारकीची जबाबदारी काय असते ती कळते, वकील असल्यामुळं त्याला ते कायद्याचं ज्ञान आहे, भारतीय राज्यघटनेचं ज्ञान आहे, लोकशाहीचं ज्ञान आहे. लोकशाही म्हणजे लोकांनी लोकांसाठी चालवलेलं राज्य, ही व्याख्या त्याला माहिती आहे. म्हणून आम्ही योग्य अशा उमेदवाराला सपोर्ट केलेला आहे. सैनिक समाज पार्टीचा हा जो सुरुवात आहे ही एक शुभ सुरुवात आहे आणि त्याचं श्रेय आम्ही राहुरी नगर पाथडी मतदारसंघातल्या मतदारांना देणार आहोत, शेतकरी मतदाराला देणार आहोत, माजी सैनिक मतदाराला देणार आहोत, आम समाजातील सुशिक्षित मतदाराला देणार आहोत, आम समाजातील सुशिक्षित बेकार तरुणांना श्रेय देणार आहोत. म्हणून या सैनिक समाज पार्टीचा जरी मोठा त्यांच्या मुख्यमंत्री आणणार, त्यांचं मोठं भाषण होणार, त्यांच्या सभेला काही आमचा खेड्यापाड्यातला माणूस जाणार नाही. त्यांनी ठरवलेलं आहे. आता बस झालं ह्या 70-75 वर्षामध्ये ह्या राजकीय पक्षांच्या, घराणेशाही पक्षांच्या, परिवारवादी पक्षांच्या गुलामगिरीत राहून जनता थकली आहे. आणि ही जनता आता
हे भारतीय स्वातंत्र्याची दुसरी लढाई जिंकणार आहे आणि या गुलामगिरीतून स्वतःहून मुक्त होण्यासाठी सैनिक समाज पार्टीच्या उमेदवाराला 100% मतदान देणार आहे. गाजावाजा नसला तरी अथर्व हा निवडून येणार म्हणजे येणार, ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. धन्यवाद मतदारांचे, धन्यवाद. जय जवान जय किसान नाऱ्याला मान्य करणाऱ्यांचे धन्यवाद. भारत वर्ष की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. सैनिक समाज पार्टीचा विजय असो.